आज आपण बनवणार आहोत कांदा भजी, जी खूप अशी छान अशी क्रिस्पी होते। तर जास्त वेळ न घालवता आजची रेसिपी आपण चालू करूया। त्याआधी मी आहे पल्लवी आणि घरच्या पाककृती या मराठी यूट्यूब चॅनलवरती आपलं अगदी मनापासून स्वागत आहे। 5 मिनिटाचा व्हिडिओ आहे, स्किप न करता पूर्ण बघा। तुम्हाला तुमची पण जी भजी आहे ती अशीच छान क्रिस्पी बनेल माझी रेसिपी फॉलो केली तर। जास्त वेळ न घालवता आजची रेसिपी आपण स्टार्ट करूया। या ठिकाणी घेतलेले आहे 3 ते 4 हिरव्या मिरच्या, लसूण, अद्रक आणि या ठिकाणी घ्यायचं आहे थोडंसं जिरं आपल्या जी भजी आहे त्याला खूप छान अशी चव येते। थोडंसं जिरं पण ॲड करून द्यायचं आहे आणि याची स्मूथ अशी पेस्ट करून घ्यायची आहे मिक्सरवरती। पल्स मोडवरती चालवायचं आहे, थोडंसं थांबायचं आहे आणि थोडंसं थांबून चालू करायचं आहे मिक्सर, त्याला पल्स मोड म्हणतात। या ठिकाणी आपण बघू शकता आपली हिरवी मिरचीची जी पेस्ट आहे ती छान अशी बनून तयार झालेली आहे। या ठिकाणी घेतलेलं आहे बेसन पीठ। तुम्हाला किती क्वांटिटीमध्ये भजी बनवायची आहे त्यानुसार तुम्ही घेऊ शकता। मी 4 लोकांची बनवली होती, त्यासाठी 2 वाट्या या ठिकाणी घेतलेले आहे बेसन पीठ। छोटी वाटी जी असते, लहान वाटी, त्यानुसार घेतलेला आहे आणि त्यामध्ये ही जी पेस्ट आहे ती संपूर्ण पेस्ट आपण टाकून देणार आहोत। अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे। या ठिकाणी असे लांब उभे चिरून घेतलेले कांदे घ्यायचे आहे, ज्या पद्धतीने मी स्क्रीनवरती दाखवलेले आहे। असे 2 मोठे कांदे घेतलेले आहे आणि हातावरती स्मॅश करून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने फोडी वेगळ्या होतात कांद्याच्या आणि अशा पद्धतीने जो कांदा आहे तो कांदा आपले जे आपण बॅटर बनवतो आहे त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे। ह्याच्याने तुमचे जे भजी आहे ती छान अशी क्रिस्पी होतील। आणि या ठिकाणी आपण टाकून घेतला आहे थोडासा कोथिंबीरीने खूप छान अशी चव येते आणि कलरही खूप छान दिसतो। कोथिंबीर फ्राय झाल्यानंतर कुरकुरीत होऊन जाते, त्यामुळे कोथिंबीर टाकायला अजिबात विसरायचं नाही आहे। आणि या ठिकाणी आपण टाकून घेणार आहोत थोडासा ओवा अशा पद्धतीने हातावरती घ्यायचा आहे आणि हातावरती अशा पद्धतीने क्रश करून घ्यायचा आहे। त्यामुळे काय होतं, ओव्याची जी संपूर्ण चव आहे ती आपल्या रेसिपीमध्ये येऊन जाते आणि चवही खूप छान लागते। तर अशा पद्धतीने जे आहे ते टाकून घ्यायचं आहे ओवा आणि 1 चमचाभर या ठिकाणी मीठ घ्यायचं आहे। मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात। या ठिकाणी थोडंसं मी अजून मला कमी वाटलं होतं तर थोडंसं अजून वरतून घेतलं होतं। आणि हे जे बॅटर आहे थोडं पाणी टाकून बॅटर बनवून घ्यायचं आहे। या ठिकाणी आपण घेतलेला आहे बेकिंग सोडा। एक लक्षात ठेवायचं, खाता सोडा पण येतो आणि बेकिंग सोडा पण येतो, तर फक्त बेकिंग सोडाच वापरायचा आहे आपल्याला, खाता सोडा घ्यायचा नाही आहे। बेकिंग सोडाने तुमची जी भजी आहे ती खूप छान अशी क्रिस्पी होतील आणि खूप छान अशी आतून आणि बाहेरून फ्राय होतील। तर बेकिंग सोडा टाकायचा आहे, खूप छान असे फुलतात भजी। आणि या ठिकाणी थोडं पाणी टाकून, जास्त पतलं पण बॅटर करायचं नाही आहे आणि जास्त गाढं पण बॅटर ठेवायचं नाही आहे। जास्त टाईट बॅटर भिजवलं तर तुमचे जे भजी आहे ती आतून उगीर लागतील आणि जास्त पतलं बॅटर भिजवलं तर भजी जी आहे ती त्याचा शेप आहे तो येणार नाही व्यवस्थित। अशा पद्धतीने भिजवायचं आहे। या ठिकाणी तेल घेतलेलं आहे, तेल छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि जेव्हा आपण यामध्ये भजी टाकतो तर तेव्हा गॅसची जी फ्लेम आहे ती मंद करून घ्यायची आहे, एकदम स्लो करायची आहे आणि मंद आचेवरती हे जे आपले भजी आहे ती भजी छान अशी फ्राय करून घ्यायची आहे। एका घाणमध्ये जेवढे भजी येतील तेवढे भजी टाकून घ्यायचे आहे। जोपर्यंत वरच्या साईडने याचा कलर चेंज होत नाही तोपर्यंत त्याला झारा लावायचा नाही आहे। कोणत्याही स्पूनने त्याला हलवायचं नाही आहे, कारण ते ऑइल ॲब्सॉर्ब करून घेतात। अशा पद्धतीने कलर यायला पाहिजे, ज्या पद्धतीने मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवते आहे। अशा पद्धतीने कलर आल्यानंतरच त्यांना उलटपुलट करायचे आहे, दुसरी साईड पण शेकून घ्यायची आहे। अशा पद्धतीने, ज्या पद्धतीने मी स्क्रीनवरती दाखवते आहे। व्हिडिओ पूर्ण बघाल तरच तुम्हाला बारीक टिप्स ज्या आहेत त्या पूर्ण समजतील आणि तुमचे पण भजी आहे ते माझ्यासारखेच छान क्रिस्पी बनतील। त्यामुळे स्किप न करता पूर्ण व्हिडिओ नक्की बघा। आणि या ठिकाणी बघा आपली जे भजी आहे ती छान अशी क्रिस्पी झालेली आहे। मंद आचेवरतीच आपल्याला शेकायची आहे, फ्राय करायची आहे। गॅसची फ्लेम जी आहे ती कमी करायची नाही आहे। एक्सेस ऑइल जे आहे ते काढून घ्यायचं आहे। बरेच जण काय करतात, एक्सेस ऑइल काढत नाही आणि ते तसेच काढून घेतात भजी आणि ती खूप ऑइली तेलकट होतं। इतकं ऑइल जास्त खाणं चांगलं नाही आहे। या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे आपल्या भज्यांना।
तर तुम्हीही ही रेसिपी फॉलो करून बघा. तुमचे पण जे भजी आहे ते अशाच पद्धतीने क्रिस्पी होतील. तर ही होती आपली आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन पण हिट करा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.